विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर, पुनर्वसित नागरिक व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सन 2006 ते डिसेंबर 2013 या कालावधीत 6 जून 2006च्या GR नुसार सरळ खरेदी पद्धतीने खरेदी केलेल्या जमिनीला वाढीव मोबदला द्या. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यातील कुटुंबातील एका लोकांना सरकारी नोकरी द्या. प्रकल्पग्रस्तांना नोकरीत 15% आरक्षण द्या. प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 जानेवारीला गोड बातमी देऊ असे आश्वासन दिले. मात्र 15 जानेवारी उलटूनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही गोड बातमी न मिळाल्याने विदर्भातील संतप्त हजारो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आज विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार घोषणाबाजी करीत सरकारविरोधात आपला निषेध व्यक्त केला. यावेळी मोर्चाचे रूपांतर आमरण उपोषणमध्ये झाले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा मोर्चा जो आहे इरविन चौकातून कलेक्टर ऑफिसपर्यंत काढलेला आणि कलेक्टर ऑफिसपर्यंत काढलेल्या मोर्चाचं रूपांतरण एक महाआमरण उपोषणामध्ये झालेलं आहे. हे महाआमरण उपोषण यासाठी आहे की आपण गेल्या 7 वर्षापासून विदर्भातील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी आणि रास्त मागण्यांसाठी खऱ्या अर्थानं आम्ही मोठा संघर्ष उभारलेला आहे. आणि असं असताना गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जो आम्ही लॉंग मार्च काढला 7 डिसेंबर ते 13 डिसेंबरपर्यंत, या दरम्यान हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची 2 दिवस आमच्याशी बैठक घेऊन आमच्याशी चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाली, परंतु त्यानंतर जी आम्हाला तारीख दिली त्यांनी 15 जानेवारीला एक आम्ही अंतिम बैठक घेऊन त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेऊ आणि तुम्हाला गोड बातमी देऊ आणि म्हणून तुमचं आंदोलन तुम्ही मागं घ्यावं अशी विनंती केली. आणि त्या विनंतीला आम्ही मान देऊ आमचं आंदोलन मागं घेतलं नागपूरचं. आणि 15 जानेवारी आता 3ऱ्या महिन्याची येत आहे, तरीसुद्धा माननीय देवेंद्र फडणवीसांनी आपली दिलेलं वचन पूर्ण केलेलं नाही. आता इलेक्शन लागत आहे, आचारसंहिता लागत आहे, तरीसुद्धा त्यांना भान नाही. असं फसवं आश्वासन राज्याच्या सरकारनं दिलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना आम्ही या संदर्भामध्ये या आमरण उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा, विदर्भातल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले. आश्वासन आम्ही घेणार नाही. आता या ठिकाणी लेखी आम्ही घेणार, आम्हाला लेखी द्यावं आणि घोषणा करावी, कारण त्यांनी घोषणा करण्याचं आमच्याशी बोलले होते. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी येऊन किंवा बैठक घेऊन या ठिकाणी तुम्ही घोषणा करा, त्याचं लेखी पत्र द्या आणि मगच कुठेतरी आम्ही आपलं आंदोलन आमचं मागे घेऊ. AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर.